मंडळी, पारंपरिक पोल्ट्री फार्मच्या समस्या पाहता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इसी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय कसा केला जातो हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही जुन्नर तालुक्यातील एनेरे गावात शुभम घोगरे दादांना भेटलो, ज्यांनी या व्यवसायाला सुरुवात करून आज 5 वर्ष झाली आणि साधारण 9,000 स्क्वेअर फूट जागेत 10,500 पक्षी ते प्रत्येक लॉटला तयार करतात. इसी शेडमध्ये पक्षी तयार होण्यासाठी कमीत कमी 45 दिवस पूर्ण करून कंपनीच्या गरजेनुसार पक्ष्यांचे सरासरी वजन 2.5 ते 3 किलो झाल्यावर ते विकले जातात आणि इथे एक लॉट बाहेर पडल्यावर साधारण 8 ते 10 दिवसांचा गॅप ठेवून संपूर्ण शेडची स्वच्छता, औषध फवारणी, तूस टाकणे, चुना मारणे अशी कामं केली जातात. त्यानंतर 15व्या दिवशी नवीन पिल्लं येतात. खरं तर ही एक खूप महत्त्वाची बाब आहे की शुभम यांनी नोकरीच्या शोधात वेळ न घालवता बदलत्या जगासोबत चालण्यासाठी त्यांनी पारंपरिक ओपन शेडऐवजी पूर्णपणे नियंत्रित वातावरण असलेले हे काम सुरू केले. परंतु सुरुवातीला व्यवस्थापनात अनेक अडचणी आल्या, पण वडिलांचा पारंपरिक अनुभव आणि आता ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनलच्या मदतीनं तापमान, आर्द्रता, खाद्य, पाणी आणि औषधोपचार करण्यास सोपं झालं. महत्त्वाचं म्हणजे यात वातावरण पूर्णपणे नियंत्रित असल्याने मॅन्युअल काम खूप कमी आहे, त्यामुळे लेबर जास्त लागत नाही. बाहेरच्या हवामानाचा पक्ष्यांवर परिणामही होत नाही आणि पक्ष्यांची मरही खूप कमी पाहायला मिळते. तर मंडळी, अशा पद्धतीने ही स्टोरी खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे. प्रत्येक व्यवसायात जमेल तितके आधुनिक तंत्रज्ञान वापरून बदल करत राहणं ही आज काळाची गरज आहे, ज्यामुळे व्यवसायात अधिकचा नफा मिळवता येतो. तर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटद्वारे सांगा की पुढील एपिसोडमध्ये तुम्हाला कोणता व्यवसाय एक्सप्लोअर करायला आवडेल आणि अशाच इन्स्पिरेशनल स्टोरीसाठी पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.